Hello all, we are continuing with the second lesson, reproduction in lower and higher animals. In today's video, we will study about gametogenesis. See the definition. The gametogenesis is the process of formation of gametes in sexually reproducing animals. That means, here you can see genesis means what? Genesis is the formation and the formation of the gametes. Okay, so what is meant by gametes? They are the sex cells. ओके, हे लक्षात ठेवा. गॅमेट्स म्हणजे काय तर सेक्स सेल्स आहेत, वेदर इट विल बी फ्रॉम द मेल बीइंग और वेदर इट विल बी फ्रॉम द फीमेल बीइंग. Okay, so gametogenesis is the process of formation of gametes in sexually reproducing animals. This is the definition. Now gametogenesis अर्थातच एकतर स्पर्मॅटोजेनेसिस असेल किंवा oogenesis असेल. Spermatogenesis, as the name indicate, it is the formation of sperms or the genesis of sperms as in case of the male beings. Okay, and oogenesis is the genesis or the formation of ovum किंवा त्याला आपण एग सेल असं म्हणतो in case of the female beings. So these are the टाइप्स ऑफ द गॅमेटोजेनेसिस. स्पर्मॅटोजेनेसिस एक आहे आणि दुसरा आहे तो oogenesis आहे. ओके, आणि त्याला एकत्रितपणे काय म्हटलं जातं? दे आर कॉल्ड ॲज द गॅमेटोजेनेसिस. देन द गॅमेट्स आर फॉर्म्ड बाय मिओसिस, दॅट इज द सेल डिव्हिजनचा प्रकार आहे हा, बरोबर आहे. मायटोसिस आणि मिओसिस त्यातले जे काही गॅमेट्स आहेत, बाकीचे आपल्या ज्या बॉडी सेल्स आहेत ते मायटोटिकली डिवाइड होतात, बरोबर आहे. पण हे जे सेक्स सेल्स आहेत किंवा हे जे गॅमेट्स आहेत, मेल सेक्स सेल्स किंवा फिमेल सेक्स सेल्स असतील, म्हणजे स्पर्म सेल किंवा एग सेल असेल, दे आर फॉर्म्ड बाय मिओसिस इन विच द नंबर ऑफ क्रोमोसोम्स आर रिड्यूस्ड फ्रॉम डिप्लॉइड टू हॅप्लॉइड. मीन्स 2n नंबरचे जे सेल्स आहेत ते कशामध्ये कन्वर्ट होत आहेत? n नंबरमध्ये, म्हणजे हॅप्लॉइड नंबरमध्ये कन्वर्ट होतात. अँड the most important thing is these sex cells are produced by the meiosis. हे कायम लक्षात ठेवायचं. ओके, सेक्शुअली रिप्रोड्युसिंग जे काही गॅमेट्स आहेत किंवा सेक्स सेल्स आहेत, दे आर फॉर्म्ड बाय, किंवा त्याचं जे जेनेसिस आहे, इट हॅपन्ड बाय द टाईप ऑफ द मिओसिस सेल डिव्हिजन. गॅमेट्स आर फॉर्म्ड फ्रॉम प्रायमॉर्डियल जर्म सेल, त्याला आपण PGC असं सुद्धा म्हटलं जातं शॉर्ट फॉर्ममध्ये, ऑफ द गोनॅड्स. द गोनॅड्स म्हणजे काय तर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स जे आहेत, म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सचा आपण स्टडी केलेला आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सचा आपण स्टडी केलेला आहे, बरोबर आहे. त्यांना गोनॅड्स असं म्हणतात. सो फ्रॉम दॅट गोनॅड्स त्याचे जे टिपिकल भाग आहेत, म्हणजे मेल रिप्रोड्युसिंग, आता मेल स्पर्म सेल्स जे आहेत ते कोण तयार करतं? टेस्टीज ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, बरोबर आहे. दॅट वी हॅव सीन. आणि जे ओव्हम आहेत किंवा एग सेल आहेत फ्रॉम द फिमेल बीइंग, दे आर प्रोड्युस्ड बाय द ओव्हरीज ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. ओके, सो दे आर, त्यांना म्हटलं जातं गोनॅड्स. मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असेल तो आहे टेस्टीज, आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे मेन जो सेल तयार करतो, सेक्स सेल तयार करतो, तो आहे ओव्हरी. दे आर कॉल्ड ॲज द गोनॅड्स. ओके, सो ह्या गोनॅड्सच्या काय सांगितलेलं आहे? गॅमेट्स आर फॉर्म्ड फ्रॉम द प्रायमॉर्डियल जर्म सेल्स ऑफ द गोनॅड्स. ओके, सो कीप इन माइंड. सो हा जो भाग आहे दॅट इज द बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट द गॅमेटोजेनेसिस. यू मे आस्क्ड इन द एक्झामिनेशन अबाउट द डेफिनेशन ऑफ द गॅमेटोजेनेसिस. हा भाग जर विचारला किंवा थोडक्यात गॅमेटोजेनेसिसची माहिती विचारली, देन यू कॅन राईट दिस पर्टिक्युलर 5 पॉईंट्स विच आर व्हेरी इझी टू अंडरस्टँड. हे लक्षात ठेवण्यासारखं आहे आणि सोपं आहे. ओके, गॅमेटोजेनेसिस म्हणजे काय, त्याचे 2 भाग, मग ते काय प्रोड्यूस करतात, कुणामध्ये प्रोड्यूस करतात, हे जे गॅमेट्स आहेत ते सेल डिव्हिजनचा कोणता प्रकार आहे की जे तयार करतं, दॅट इज द मिओसिस. अँड दे आर फॉर्म्ड फ्रॉम द प्रायमोडियल जर्म सेल्स ऑफ द gonads. So that is very basic information about the gametogenesis. Now one by one we will study about the spermatogenesis as well as oogenesis. So पहिला भाग आहे तो स्पर्मॅटोजेनेसिसचा आहे.
इन माय फर्स्ट व्हिडिओ ऑफ दिस लेसन दॅट इज द असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि त्याच्यामध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचं डिस्क्रिप्शन होतं बघा. त्याच्यामध्ये सुद्धा मी स्पर्मेटोजेनेसिस हा एक्सप्लेन केलेला आहे. ओके, पण पुन्हा एकदा ॲज अ नोट म्हणून मी तुम्हाला ह्या ठिकाणी पूर्णपणे हा भाग परत एकदा घेतलेला आहे. ओके, सो स्पर्मॅटोजेनेसिस मीन्स वॉट? सी, फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट्स दॅट इज द स्पर्म. अंडरस्टँडेबल. मेल सेक्स सेल्स किंवा स्पर्म सेल्स, त्याचं प्रोडक्शन दॅट इज कॉल्ड ॲज द स्पर्मॅटोजेनेसिस. ॲट प्युबर्टी the hypothalamus begin secretion of GnRH, that means gonadotropin releasing hormone. ओके, आता हा हायपोथॅलॅमस हा भाग कोणता आहे? इट इज रिलेटेड विथ अवर ब्रेन. ओके, ब्रेनमध्ये असणारा हा हायपोथॅलॅमस नावाचा जो भाग आहे तो ॲट द टाईम ऑफ प्युबर्टी. प्युबर्टी म्हणजे काय? ऑनसेट ऑफ प्युबर्टी आपण ज्याला म्हणतो, किंवा त्याला आपण वयात येणं असं म्हणतो. ओके, सो दॅट टाईम दिस पर्टिक्युलर हायपोथॅलॅमस इट सिक्रीट्स दिस पर्टिक्युलर हॉर्मोन, गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हॉर्मोन. Then this particular hormone GnRH initiate the secretion of FSH, that is the follicular stimulating hormone, which induces the spermatogenesis. ओके, सो सगळा जो कंट्रोल आहे तो ब्रेनकडे आहे, हे तुमच्या लक्षात येऊ शकतं. ब्रेनकडून येणारा हा जो भाग आहे किंवा ब्रेनचा हा जो हायपोथॅलॅमस हा भाग आहे तो एक हॉर्मोन सिक्रीट करतो, ज्याच्यामुळे पुढे जाऊन काय होतं? सिक्रेशन ऑफ फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, फॉलिकल्स. लक्षात घ्या, फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हॉर्मोन कशासाठी आहेत? इन केस ऑफ मेल ते स्पर्म सेल प्रोडक्शनसाठी मदत करतात, आणि इन केस ऑफ फिमेल जे ओवम आहे, तयार होणारे जे काही एक सेल आहेत, ओवम आहेत, त्याची जी ग्रोथ आहे त्या पर्टिक्युलर ओव्हरीमध्ये, लक्षात घ्या, त्याला स्टिम्युलेट करण्याचं काम करत असतात. ओके, सो दिस हॉर्मोन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन बोथ मेल ॲज वेल ॲज इन फिमेल. सो इन केस ऑफ मेल दिस पर्टिक्युलर सिक्रिशन हेल्प्स टू इंड्यूस म्हणजे काय? सुरुवात करणे. ओके, कशाची सुरुवात आहे? फॉर द पर्पज ऑफ द स्पर्मॅटोजेनेसिस, दॅट मीन्स द प्रोडक्शन ऑफ द स्पर्म्स. सो दॅट इज द बेसिक इन्फॉर्मेशन. देन स्पर्मॅटोजेनेसिस इन्व्हॉल्व्स 3 फेजेस. आता स्पर्मॅटोजेनेसिस असेल किंवा उजेनेसिस असेल, दोघांमध्ये सुद्धा 3च फेजेस आहेत, एवढं लक्षात ठेवा. पहिला आहे तो हिअर यू कॅन सी हिअर द टेक्स्टबुक फोटोग्राफ आहे, हा डायग्रॅम आहे, आणि हा जो डायग्रॅम आहे ही सेमिनिफेरस ट्युब्यूलची आहे. तुम्ही जर TS ऑफ टेस्टीज जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला ह्या ठिकाणी सेमिनिफेरस ट्युब्यूल्स जे राऊंडेड स्ट्रक्चर आहे त्याचा तुम्हाला हा आतला भाग दाखवलेला आहे, जस्ट टू अंडरस्टँड द कन्सेप्ट. स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये 3 फेजेस येतात, एक मल्टिप्लिकेशन फेज, एक ग्रोथ फेज, आणि तिसरी आहे ती ह्या ठिकाणी बघा मॅच्युरेशन फेज. ओके, सो 1 बाय 1 वी विल सी. झालेलं आहे हे एक्सप्लेन केलेलं आहे, मी पुन्हा एकदा करणार आहे. मल्टिप्लिकेशन फेज, दिस इज द फर्स्ट मल्टिप्लिकेशन फेज राईट फ्रॉम हिअर टू हिअर. देन सेकंड इज द ग्रोथ फेज दॅट फ्रॉम हिअर टू हिअर, अँड थर्ड इज द मॅच्युरेशन फेज फ्रॉम हिअर टू हिअर अप टू द मॅच्युअर स्पर्म प्रोडक्शन. ओके, सो दॅट इज द स्पर्मॅटोजेनेसिस. अतिशय सोपा भाग आहे. सी, फर्स्ट इज द मल्टिप्लिकेशन फेज. द प्रायमोर्डियल जर्म सेल दॅट इज द PGC diploid in number of seminiferous tubules undergo repeated mitotic division to produce the large number of spermatogonia, that is the diploid in number. ओके, आता ह्याच्यामध्ये काय बघण्यासारखं आहे महत्त्वाचं? सुरुवातीचा जो भाग आहे तो पूर्णपणे फ्रॉम डिप्लॉइड टू हॅप्लॉइड असा हा प्रवास आहे, लक्षात घ्या. अप टू द प्रायमोडियल जर्म सेल जी आहे, अतिशय सुरुवातीचा जी सेल आहे ती डिप्लॉइड आहे, आणि शेवटची जी ॲक्च्युअली स्पर्म सेल जो तयार होतो दॅट इज द हॅप्लॉइड वन. सो दिस इज द हा जो इव्हेंट आहे, सिक्वेन्शियल इव्हेंट राईट फ्रॉम द डिप्लॉइड टू द हॅप्लॉइड. ओके, गॅमेटोजेनेसिसमध्ये किंवा स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये. सो पहिला जो प्रायमोडियल सेल्स तुम्हाला सांगितलेला आहे, इट इज डिप्लॉइड इन नंबर. दिस गेट डिवाइड मायटोटिकली. सी हिअर, ह्या ठिकाणी सेल डिव्हिजनचा कोणता प्रकार आहे? मायटोसिस आहे. ओके, सो इट गेट डिवाइड बाय द मायटोसिस किंवा मायटोटिक डिव्हिजन होतं ह्या ठिकाणी टू प्रोड्यूस, काय म्हटलेलं आहे बघा, लार्ज नंबर ऑफ स्पर्मॅटोगोनिया. सो हिअर सी मायटोटिक डिव्हिजन आहे, परत ह्याच्यामध्ये मायटोटिक डिव्हिजन आहे, अँड इट फॉर्म्स द लार्ज नंबर ऑफ स्पर्मॅटोगोनिया. सी हिअर, दॅट इज द ऑल्सो इन डिप्लॉइड नंबर. ओके, सो इथून इथपर्यंतचा भाग हा काय म्हटला जातो? इट इज द मल्टिप्लिकेशन फेज. मल्टिप्लाय म्हणजे काय? एकाचे 2, 2चे 4, त्याला मल्टिप्लाय म्हणतो आपण, बरोबर आहे. सो तसंच प्रायमोडियल सेल जी एक होती तिची नंतर 2 भाग, आणि त्याच्यानंतर प्रत्येकी 2 भाग झालेले आहेत. सो दॅट इज द मल्टिप्लिकेशन फेज राईट फ्रॉम प्रायमोडियल सेल अप टू द स्पर्मॅटोगोनिया. हे शब्द तुम्हाला फक्त लक्षात ठेवणं आवश्यक आहे.
हिअर इच स्पर्मॅटोगोनियम इज डिप्लॉईड विथ द 46 क्रोमोसोम्स. या ठिकाणी आपण बघा प्रत्येक स्पर्मॅटोगोनिया जो आहे तो काय सांगितलेला आहे, इट इज डिप्लॉईड इन नंबर विथ 46 क्रोमोसोम्स. प्रत्येकामध्ये किती आहेत, 46 क्रोमोसोम्स एवढे प्रेझेंट असणार. ओके. सेकंड, ग्रोथ फेज. आता ग्रोथ फेजमध्ये बघा अर्थात ॲज द नेम इंडिकेट ह्या ठिकाणी ग्रोथ आहे. सम ऑफ द स्पर्मॅटोगोनिया स्टॉप डिवायडिंग अँड ग्रो इन साईज टू डेव्हलप इन टू प्रायमरी स्पर्मॅटोसाईट दॅट इज डिप्लॉईड इन नंबर ड्यू टू ॲक्युमुलेशन ऑफ फूड. आता ह्या ठिकाणी काय आहे, त्याची वाढ होते, बरोबर आहे ना. आकाराने लहान असलेले हे जे स्पर्मॅटोगोनिया आहेत ते हळूहळू आकाराने मोठे व्हायला लागतात. आता या ठिकाणी तुम्हाला अनेक स्पर्मॅटोगोनिया दिसतील, लार्ज नंबर ऑफ स्पर्मॅटोगोनिया प्रोड्यूस होतात, पण ते सगळेच पुढे जाऊन वाढतात असं नाही. त्यातले बरेचसे स्टॉप ग्रोईंग होतात किंवा त्यांचं जे ग्रोथ आहे ती थांबवली जाते पूर्णपणे, किंवा त्याची जी डिव्हिजन आहे ती थोडक्यात थांबवली जाते. आणि त्यातला एकच काय सांगितलेलं आहे, इट सम ऑफ देम. आता ह्या ठिकाणी तुम्हाला सिंगल दाखवलेला आहे. ओके, ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह पिक्चर. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, इट ग्रोज इन साईज अँड इट डेव्हलप ऑर इट कन्वर्ट इन टू प्रायमरी स्पर्मॅटोसाईट. सी, स्पर्मॅटोगोनियापासून प्रायमरी स्पर्मॅटोसाईट दॅट इज ऑल्सो डिप्लॉईड इन नंबर ड्यू टू द ॲक्युमुलेशन ऑफ फूड. या ठिकाणी तुम्हाला क्रोमोसोम स्पष्टपणे दिसतात बघा आतमध्ये. ठीक आहे. सो दॅट इज अबाउट द ग्रोथ फेज. थर्ड इज मॅच्युरेशन फेज. आता ह्या ठिकाणी मॅच्युरिटी येते बघा. मॅच्युरिटी म्हणजे काय, पूर्णपणे तो परिपक्व होणार. ओके. सो ह्या ठिकाणी आता ह्या मॅच्युरेशन फेजमध्ये ॲक्च्युअल मिओटिक डिव्हिजन आपल्याला दिसून येतो. पहिल्या फेजमध्ये आपल्याला मायटोटिक डिव्हिजन दिसलेलं आहे. आता ह्या ठिकाणी आपल्याला मिओटिक डिव्हिजन दिसून येतं बघा. सी, फ्रॉम हिअर टू हिअर द प्रायमरी स्पर्मॅटोसाईट अंडरगोज द फर्स्ट मिओटिक डिव्हिजन. आता ह्या ठिकाणी तुम्हाला 2 मिओटिक डिव्हिजन दिसणार, फर्स्ट मिओटिक डिव्हिजन आणि ह्या ठिकाणी सेकंड मिओटिक डिव्हिजन. सी हिअर, मिओसिस 1 अँड मिओसिस 2. ओके. प्रायमरी स्पर्मॅटोसाईट हिअर इट विल गो अंडर मिओसिस 1, ओके, टू फॉर्म 2 हॅप्लॉइड सेल्स दॅट इज कॉल्ड ॲज द सेकंडरी स्पर्मॅटोसाईट. या ठिकाणी बघा प्रायमरी स्पर्मॅटोसाईट तुम्हाला दिसत होता दॅट इज डिप्लॉईड नंबरचा होता. हा काय होतो, इट अंडरगोज मिओसिस 1 डिव्हिजन आणि ह्या एकाचे 2 भाग होतात, बरोबर आहे. या ठिकाणी मिओसिस 1मध्ये तुम्हाला दिसतंय आणि ह्या ठिकाणी प्रायमरी स्पर्मॅटोसाईटचं कन्वर्जन दॅट इज डिप्लॉईड इन नंबर इट गेट कन्वर्टेड इन टू सेकंडरी स्पर्मॅटोसाईट दॅट इज हॅप्लॉईड इन नंबर. या ठिकाणी ॲक्च्युअल मिओसिस सुरू झालेला आहे. The secondary spermatocyte undergo second meiotic division that is meiosis 2 to produce 4 haploid spermatid. बघा या ठिकाणी सेकंडरी स्पर्मॅटोसाईट जो होता हॅप्लॉइड इन नंबर इट अंडरगोज फर्दर मिओसिस सेकंड टू फॉर्म 4 स्पर्मॅटिड. बघा या ठिकाणी ह्याचे 2 झालेले आहेत आणि ह्याचे 2 अँड दिस पर्टिक्युलर थिंग इज कॉल्ड ॲज द स्पर्मॅटिड दॅट इज हॅप्लॉइड इन नंबर. The spermatid is non-motile and non-functional. आता हे जे spermatids आहेत they cannot move, they are non-motile and they are also non-functional. Then it gets transformed into a functional spermatozoa by the process called as the spermiogenesis. Spermiogenesis म्हणजे काय, हे जे spermatids आहेत which are non-functional and non-motile they get converted into functional spermatozoa. See here, spermatozoa which are the movable one and they are also functional one. लक्षात घ्या. आणि ह्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, फ्रॉम कन्वर्जन ऑफ स्पर्मॅटिड टू स्पर्मॅटोझोआ इट इज कॉल्ड ॲज द स्पर्मियोजेनेसिस. Okay, see here, this is the spermiogenesis, this is the meiotic division, first meiotic division, second meiotic division, and from the spermatid there is a formation of the male sex cells ज्याला आपण स्पर्म सेल असं म्हणतो किंवा ज्याला आपण स्पर्मॅटोझोआ असं म्हणतो which are the functional one. Okay, so this is the procedure about the spermatogenesis. सी हिअर, या ठिकाणी सेमिनिफेरस ट्युब्युलचा इंटरनल भाग घेतलेला आहे. या ठिकाणी बघा स्पर्मॅटोगोनियम सुरुवातीचा भाग, ह्या ठिकाणी तुम्हाला दिसतोय स्पर्मॅटोगोनिया. हे आहेत प्रायमोर्डियल सेल, लक्षात घ्या ह्याच्यामध्ये असतात ते प्रायमोर्डियल सेल असतात प्रेझेंट. हिअर यू कॅन सी द स्पर्मॅटोगोनिया दॅट इज द फर्स्ट सेल. सी हिअर स्पर्मॅटोगोनिया डिप्लॉईड नंबर. ओके, स्पर्मॅटोगोनिया त्याच्यानंतर त्याचं कन्वर्जन होतं पुढे जाऊन ते प्रायमरी स्पर्मॅटोसाईट. ओके,
दॅट इज द डिप्लॉईड इन नंबर. ही फेज आणि ही फेज आहे ती टोटली डिप्लॉईड नंबर आहे प्रायमरी स्पर्मॅटोसाईटची. ओके, त्याच्यानंतर प्रायमरी स्पर्मॅटोसाईटपासून तयार होतात ते सेकंडरी स्पर्मॅटोसाईट विच आर हॅप्लॉईड इन नंबर. सी हियर, हॅप्लॉईड इन नंबर. They are here. You cannot see the number, but it is understandable by this diagram. ह्या जे दोन भाग आहेत ते डिप्लॉईड नंबर आहेत. प्रायमरी स्पर्मॅटोसाईटपासून जेव्हा सेकंडरी स्पर्मॅटोसाईट तयार होतात दे आर द हॅप्लॉईड इन नंबर. देन स्पर्मॅटिड्स, हियर यू कॅन सी ब्लूइश कलरचे स्पर्मॅटिड्स आपल्याला दिसतात विच आर द नॉन फंक्शनल, नॉन मोटाईल. आणि पुढे जाऊन जो स्पर्मॅटोझोआ तयार होणार आहे विच आर स्लाइटली तुम्हाला ह्याच्यापासून दूर झालेला दिसेल, दे आर द फंक्शनल वन. ओके, आणि त्याला आपण सेक्स सेल्स किंवा त्याला आपण मेल सेक्स सेल किंवा त्याला आपण स्पर्म सेल असं म्हणतो. दॅट इज द स्पर्म, दॅट इज द स्पर्मॅटोझोआ. Okay, so right from here up to the here, this is the procedure of the spermatogenesis. ओके, अंडरस्टँडेबल आहे. ही डायग्रॅम काढली तरी सोपं आहे तुम्हाला, किंवा ही डायग्रॅम काढली ही ॲक्च्युली टेक्स्टबुक डायग्रॅम आहे. दोनही डायग्रॅम हँड टू हँड चालतात, लक्षात घ्या. म्हणजेच दोन्ही डायग्रॅम आपल्याला हे एक्सप्लेन करतात की राईट फ्रॉम प्रायमोडियल जर्म सेलपासून जो सिक्वेन्शियल इव्हेंट्स आहेत स्पर्मॅटोझोआपर्यंत हा कशा पद्धतीने होत जातो. ओके, सो दोनही डायग्रॅमची प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. See, spermiogenesis means what? The sperm heads remain attached to the Sertoli cells and their tails hanging in the lumen of the seminiferous tubule. आता स्पर्मचे जे हेड आहे, आता आपण जे स्ट्रक्चर बघितलेलं आहे ऑलरेडी या ठिकाणी बघा, स्पर्म टिपिकल स्पर्म सेल जो आहे किंवा टिपिकल मेल सेक्स सेल जो आहे ह्याचं स्ट्रक्चर हे अशा पद्धतीचं असतं. हा झालेला आहे आपल्याला भाग कंप्लीट. मी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे फर्स्ट व्हिडिओमध्ये. हा हेड रिजन आहे, हा नेक रिजन आहे, मिडल पीस आणि टेल असे भाग असतात त्याचे, बरोबर आहे ना. 4 भाग असतात, मेन 3 भाग, हेड, मिडल पीस आणि टेल रिजन. सो ह्यातला काय सांगितलेलं आहे, स्पर्म हेड रिमेन्स अटॅच टू द सर्टोली सेल्स अँड देअर टेल हँगिंग in the lumen of seminiferous tubule. Means what? See here, the sperm head remains attached to the Sertoli cell. आता ह्या ठिकाणी आपण बघू शकतो हे सर्टोली सेल्स आहेत बघा, ह्या ठिकाणी आहे, ह्या ठिकाणी आहे, ह्या ठिकाणी आहे. सो काय सांगितलेलं आहे, हा एक सर्टोली सेल जर आपण घेतला तर ह्या सर्टोली सेल्सला ह्या पर्टिक्युलर स्पर्मॅटिड म्हणजे तयार होणारे जे काही स्पर्म सेल्स आहेत ह्याचं जे हेड आहे ते तुम्हाला चिकटलेलं दिसेल. ओके, आणि त्याचे जे टेल रिजन आहे ते तुम्हाला इट इज हँगिंग इन द सेमिनिफेरस ल्युमेन ऑफ द सेमिनिफेरस ट्युब्यूल. तर हा सगळा भाग कसला आहे सांगा, हा एंटायर भाग हा सेमिनिफेरस ट्युब्यूल्सचा आहे. लक्षात येतं आहे, याच्या आतमध्ये सगळ्या प्रकारचं सेल्स जे स्पर्म सेल्स आहेत त्याची जे फॉर्मेशन आहे हे संपूर्णपणे घडत असतं. सो सुरुवातीच्या काळामध्ये ह्याचा जो हेड पोर्शन आहे इट इज अटॅच टू द सर्टोली सेल अँड रिमेनिंग भाग जो आहे, बाकीचा भाग जो आहे इट गेट्स हँगिंग इन द पर्टिक्युलर ल्युमेन ऑफ द सेमिनिफेरस ट्युब्यूल. आता सेमिनिफेरस ट्युब्यूलचा एंटायर भाग तुम्हाला TS ऑफ टेस्टीजमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. ओके, लेंथ ऑफ द स्पर्मॅटिड इन्क्रीजेस. हा जो स्पर्मॅटिडचा भाग आहे लक्षात घ्या, हा बघा हा स्पर्मॅटिडचा भाग आहे, त्याची हळूहळू वाढ होत जाते, लेंथ त्याची इन्क्रीज होत जाते. सेंट्रिओल्स आर रिअरेंज्ड ॲज द प्रायमरी अँड द डिस्टल सेंट्रिओल. आता सेंट्रिओल आपल्याला कुठे बघायला मिळेल, या ठिकाणी. सी, जेव्हा तो पूर्णपणे मॅच्युअर स्पर्म होणार आहे किंवा स्पर्म पूर्णपणे तयार होणार त्यावेळेला हा जो भाग आहे नेक रिजनमध्ये असणारा सेंट्रिओल नावाचा, दे आर अरेंज्ड ॲज द प्रॉक्सिमल अँड ॲज द डिस्टल सेंट्रिओल. एक वरती आहे आणि एक खाली आहे. प्रॉक्सिमल आणि डिस्टल सेंट्रिओल अशा पद्धतीचं त्याचं कॅटेगरायझेशन आणि अशा पद्धतीची त्याची जी पोझिशन आहे ती फिक्स होणार आहे. ओके, mitochondria become spirally coiled. See here, mitochondria that provides the energy to that particular cell. So this particular mitochondria becomes spirally coiling तुम्हाला ह्या ठिकाणी दिसतंय बघा. And acrosome is formed from the Golgi complex. Here you can see the acrosome. ओके, पुढे जाऊन हा ॲक्रोसोम एक सेलमध्ये पेनिट्रेट करण्यासाठी, या पर्टिक्युलर सेलला एक सेलमध्ये पेनिट्रेट करण्यासाठी मदत करतो. सो हेड रिजनमध्ये असणारा हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो ॲक्रोसोम आहे. इट इज फॉर्म, त्याचे फॉर्मेशन होतं, त्याचं डेव्हलपमेंट होतं फ्रॉम द गॉल्गी कॉम्प्लेक्स. आता हे गॉल्गी कॉम्प्लेक्स नाव कशामध्ये आहे सांगा, इट इज द सेल ऑर्गेनेलचा हा एक सेल ऑर्गेनेल आहे. सेलच्या आतले कंपोनंट आपण लास्ट इयर बघितलेले आहेत, त्याच्यातला हा एक भाग आहे. ओके, सो इट इज फॉर्म्ड फ्रॉम द गॉल्गी कॉम्प्लेक्स. सो दिस इज अबाउट द स्पर्मिओजेनेसिस.
अँड नाव दिस इज द स्ट्रक्चर ऑफ स्पर्म. हे आपल्याला माहिती आहे. फर्स्ट व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे एक्सप्लेन केलेला आहे. पहिला भाग आहे तो हेड, मोटाईल मायक्रोस्कोपिक इलॉंगेटेड सेल आहे, डिव्हिजिबल इंटू 3 पार्ट्स, हेड, नेक, मिडल पीस. हेड ॲक्च्युअल 3 भाग महत्त्वाचे, हेड, मिडल पीस आणि टेल. हेड ओवल इन शेप, कंटेन्स द हॅप्लॉइड न्यूक्लियस. हिअर यू कॅन सी द न्यूक्लियस. ओके, 2 मार्कासाठी तुम्हाला डायग्रॅम आणि ची डायग्रॅम विचारली जाऊ शकते आणि एंटायर क्वेश्चन तुम्हाला 3 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. म्हणजे डायग्रॅम अँड अलॉंग विथ दिस डिस्क्रिप्शन. अतिशय सोप्या पद्धतीने हा जो पार्ट आहे तो अतिशय सोपा आहे आणि बऱ्याच बोर्डाच्या एक्झाममध्ये तो विचारला गेलेला आहे, लक्षात घ्या. सो त्याची प्रॅक्टिस तुम्ही अवश्य करा. ॲक्रोसोम इज प्रेझेंट अबोव द न्यूक्लियस. या ठिकाणी आपण बघू शकतो ॲक्रोसोम आहे न्यूक्लियसच्या वरती. इट कंटेन्स द एन्झाईम दॅट हेल्प द स्पर्म टू पेनिट्रेट द ओवम ड्युरिंग द फर्टिलायझेशन. देन नेक, very short region having 2 centrioles. Here you can see proximal centriole and the distal centriole. Middle piece, this one, axial filament surrounded by 10 to 14 spiral turns of mitochondria. Nebencolon, which provide the energy to the sperm. There's a function आहे ते. And tail, long slender tapering part containing the cytoplasm. Okay, and fine thread axial filament. The axial filament arises from the distal centriole. Axial filament इथे आहे आणि तो distal centriole पासून ही याची सुरुवातच होते. Okay, so that is about the tail for the movement of this particular cell किंवा movement of this particular sperm cell. Okay, so that is about the 2 mark question. Structure of sperm, diagram विचारतील किंवा description विचारतील. सो दिस इज अबाउट द स्पर्मॅटोजेनेसिस. हा जो भाग आपण बघितलेला आहे तो स्पर्मॅटोजेनेसिसचा बघितलेला आहे. Moving further, oogenesis. Formation of the haploid female gamete. Definition, that is the egg or the ovum. आता या ठिकाणी सुद्धा जे गॅमेट्स तयार होतात they are as we have seen they are totally the haploid number. हॅप्लॉइड सेट असतो त्याच्यामध्ये. सो फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड फिमेल गॅमेट दॅट इज द एग सेल किंवा त्याला आपण ओव्हम असं म्हणतो, दॅट इज कॉल्ड ॲज द oogenesis. इट इन्व्हॉल्व्स द प्रोसेस ऑफ मिओसिस. अर्थातच हा सुद्धा भाग मिओसिसनेच तयार होतो. हिअर यू कॅन सी द टेक्स्टबुक डायग्रॅम. प्रायमरी जर्मिनल सेल आहे दॅट इज 2n नंबर डिप्लॉइड सेट PGN. ओके, सी हिअर द प्रोसेस कॅन बी डिवायडेड इंटू 3 phases. ही सुद्धा स्पर्मॅटोजेनेसिसप्रमाणे 3 फेजमध्ये डिवाईड झालेली आहे. पहिली आहे मल्टिप्लिकेशन फेज, दुसरी आहे ग्रोथ फेज आणि तिसरी ह्या ठिकाणी सी हिअर मल्टिप्लिकेशन फेज, ग्रोथ फेज आणि थर्ड इज द मॅच्युरेशन फेज. ओके, 3 फेजमध्ये डिवाईड झालेली आहे. In this stage, the primary germinal cell that is 2n in number of ovary undergo repeated mitotic division to form the millions of oogonium. This process is completed in the embryonic stage. ज्यावेळेला ती फिमेल बिंग एम्ब्रियॉनिक स्टेजमध्ये असते त्याच वेळेला हा भाग मल्टिप्लिकेशनचा जो फेज आहे ऑफ oogenesis हा कंप्लीट झालेला असतो, लक्षात घ्या. सी हिअर ह्या ठिकाणी प्रायमरी जर्मिनल सेल्स जे आहेत दॅट इज डिप्लॉइड इन नंबर दे अंडरगो रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन. ह्या ठिकाणी सुरुवातीचा भाग अर्थातच मायटोटिक डिव्हिजनचा आहे, मायटोसिसचा आहे. मायटोटिक डिव्हिजन ह्या ठिकाणी होतं. एकाचे ह्या ठिकाणी 2 झालेले आहेत बघा, 2चे ह्या ठिकाणी 4 आपल्याला oogonia दिसतात. अँड वॉट एव्हर इज फॉर्म्ड दे आर कॉल्ड ॲज द oogonia दॅट इज ऑल्सो डिप्लॉइड इन नंबर. दिस इज द मायटोटिक डिव्हिजन फ्रॉम हिअर टू हिअर. ओके, अंडरस्टँडेबल, सोपं आहे ते. देन second is the growth phase. Here from here to here some of the oogonia stop division and begin to increase in size and form the primary oocyte. ओके, आता ह्या ठिकाणी मिलियन्स ऑफ oogonia तयार होतात. जसे स्पर्मॅटोगोनिया तयार होतात, अनेक स्पर्मॅटोगोनिया तयार होतात, पण त्यातले काही जे आहे ते डिवाईड होत नाहीत पुढे जाऊन, बरोबर आहे. दे स्टॉप द डिव्हिजन. द सेम वे दिस वॉट एव्हर मिलियन्स ऑफ oogonia फॉर्म्ड हिअर, many of them they stop dividing, they stop the division and some of them they start growing here. ओके, त्याची साईज इंक्रीज होत जाते. दॅट इज कॉल्ड ॲज द ग्रोथ फेज अँड दे फॉर्म द प्रायमरी oocyte दॅट इज ऑल्सो डिप्लॉइड इन नंबर. सो हा भाग येतो ग्रोथ फेजमध्ये एंटायर. देन सेल्युलर ऑर्गेनेल्स लाईक एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गोल्गी ॲपॅरेटस अँड द मायटोकॉन्ड्रिया इन्क्रीजेस इन नंबर. हे काय आहेत? अदर सेल ऑर्गेनेल्स आहेत
त्याचंसुद्धा नंबर आहेत किंवा त्याचे जे काउंटिंग आहे किंवा त्याचं जे डिव्हिजन आहे ते होतं अँड दे इन्क्रीज इन द नंबर ॲट धिस फेज. Then maturation phase. See here, maturation phase, third phase. The primary oocyte which was arrested at prophase 1 enter the maturation phase, which includes the meiotic division, meiosis 1 and meiotic 2, फॉर्मिंग 2 हॅप्लॉइड डॉटर सेल्स. आता ह्या ठिकाणी जी सुरुवात होणार आहे मॅच्युरेशन फेजमध्ये, ॲज वी हॅव सीन इन स्पर्मॅटोजेनेसिस ऑल्सो, हिअर देर इज अ वी कॅन सी द मिओटिक डिव्हिजन. ओके, मिओसिस 1 आणि मिओसिस 2. पहिल्यांदा काय होणार आहे, हा प्रायमरी oocyte जो आहे इट अंडरगोज द मिओसिस 1 अँड इट फॉर्म्स द सेकंडरी oocyte. सी हिअर. ओके, वी विल रीड अगेन. फर्स्ट ही जी प्रायमरी oocyte आहे इट विल अंडरगोज मिओसिस 1 अँड मिओसिस 2. आणि त्यामध्ये काय होणार आहे हे आपण बघूया. इट फॉर्म्स 2 हॅप्लॉइड डॉटर सेल. पहिल्यांदा काय होणार आहे, दिस प्रायमरी oocyte अंडरगोज मिओसिस 1 अँड इट फॉर्म्स 2 हॅप्लॉइड डॉटर सेल्स. सी हिअर. आता ह्या ठिकाणी हा 2n नंबरचा होता, ह्या ठिकाणी हा n नंबरचा आहे. हा एक आणि हा एक. सो दोन डॉटर सेल तयार झालेले आहेत विच आर टोटली हॅप्लॉइड इन नंबर. आता ह्याचं आपण एक्सप्लेनेशन बघूया. दिस डिव्हिजन इज पेक्युलियर इन फिमेल्स बिकॉज बोथ द हॅप्लॉइड डॉटर सेल्स हॅव अनइक्वल डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. ओके, आता ह्या ठिकाणी आपण बघू शकतो एकाची साईज तुम्हाला मोठी दिसते, एकाची साईज तुम्हाला लहान दिसते. ओके, one is a large cell called as the secondary oocyte. See here, one is of larger one, large तुम्हाला दिसतोय, ग्रोथ कंपॅरेटिव्हली जास्त आहे, that is called as the secondary oocyte. Okay, and another is a small cell called as first polar body. दुसरी जी आहे त्याची कंपॅरेटिव्हली साईज लहान दिसते, इट इज कॉल्ड ॲज द फर्स्ट पोलार बॉडी. थोडा तुम्हाला यामध्ये बदल दिसू शकतो. जसं स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये ऑल टुगेदर आपल्याला एकसारखेपणा दिसत होता, तो ह्या ठिकाणी oogenesisमध्ये दिसत नाही. थोडा ह्या ठिकाणी लास्ट स्टेजमध्ये थोडा बदल दिसतो. नॉर्मली द फर्स्ट पोलार बॉडी डज नॉट एंटर द मिओसिस 2. आता हा जो भाग आहे नॉर्मली म्हटलेला आहे, हा फर्स्ट पोलार बॉडी इट डज नॉट अंडरगो द मिओसिस 2. द सेकंडरी oocyte proceeds the meiosis 2. its division is further arrested at metaphase 2. आता हे जे मेटाफेज 1 आहे, प्रोफेज 1, मेटाफेज 2, मेटाफेज 1 हे जे भाग आहे ते सेल डिव्हिजनचे प्रकार टाईप्स आहेत लक्षात घ्या. म्हणजे मिओसिसमध्ये जो भाग होतो, मिओसिस असेल त्याच्यानंतर सुरुवातीचा मिओसिसचा जो भाग आहे, प्रोफेज, मेटाफेज, मायटोसिस आणि मिओसिसमध्ये काही स्टेप्स आहेत लक्षात घ्या. प्रोफेज 1, मेटाफेज 1 तुम्हाला हे 10वीपर्यंत सुद्धा झालेलं असेल. सेल डिव्हिजनचे टाईप्स आहेत किंवा फेजेस आहेत, स्टेप्स आहेत, प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टिलोफेज वगैरे वगैरे. सो ह्या ठिकाणी हा जो भाग जो मेन अरेस्टेड होतो किंवा मेन ज्या इव्हेंट्स आपल्याला ह्या ठिकाणी दिसतात ते ह्या ठिकाणी आपल्याला प्रोफेजमध्ये, मेटाफेजमध्ये दिसून येतात. ठीक आहे. ओके, सो काय म्हटलेलं आहे बघा ह्या ठिकाणी, द सेकंडरी oocyte प्रोसीड्स मिओसिस 2. सी हिअर, सेकंडरी जो oocyte आहे इट अंडरगोज द मिओसिस 2. ओके, अँड इट्स फर्दर डिव्हिजन इज अरेस्टेड ॲट द मेटाफेज 2. हा स्टेप आहे ती सेल डिव्हिजनमधली. द रिस्टार्ट and completion of meiosis 2 will happen only with the entry of the sperm. आता ह्या ठिकाणी काय होतं, हा सेकंडरी oocyte तो तयार झालेला आहे. ह्या ठिकाणी जर फर्टिलायझेशन झालं तरच त्यांनी काय म्हटलेलं आहे, रिस्टार्ट अँड कम्प्लिशन ऑफ द मिओसिस 2 हॅपन हिअर. ओके, विथ द एंट्री ऑफ द स्पर्म. जर ह्या पर्टिक्युलर सेकंडरी oocyteमध्ये स्पर्म इन्सर्ट झाला तरच पुढे जाऊन पुढची जी प्रोसिजर आहे, फर्टिलायझेशन असेल, इम्प्लांटेशन असेल, ही कंप्लीट होऊ शकते. Okay, then this last phase is usually completed in the ampulla of the fallopian tube at the time of fertilization. कुठे घडतं हे तर फॅलोपियन ट्यूबमध्ये. ज्यावेळेला आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघत होतो त्यावेळेला दोन्ही विंग लाईक स्ट्रक्चर आहेत बघा दोन्ही साईडला. ओव्हरीच्या वरती जी विंग लाईक स्ट्रक्चर किंवा एक ट्यूब लाईक स्ट्रक्चर आपल्याला दिसतं फॅलोपियन ट्यूब, त्याच्या ॲम्प्युलामध्ये त्याचे आपण भाग बघितलेले आहेत. त्याच्या ॲम्प्युलामध्ये ही जी लास्ट फेज आहे ही कंप्लीट होत असते. ओके, in this division also the two unequal daughter cells are formed. The large cell is ovum. आता ह्या ठिकाणी पुढे जाऊन ह्या सेकंडरी oocyteलाच काय म्हटलं जातं, ओवम असं म्हटलं जातं. अँड द स्मॉल सेल इज कॉल्ड ॲज द सेकंड पोलार बॉडीज.
See, if this particular first polar body undergoes the meiosis second, further it is called as the second polar bodies, which are n number किंवा haploid number in set असतो. The ovum so formed functions as a female gamete and is ready for the fertilization. Now this particular ovum is a totally formed egg cell, female egg cell आहे, that is ready for the further fertilization process. Okay, हे लक्षात ठेवायचं. Okay, so from here to here, that is the complete steps, that is called as the oogenesis. Completion of meiosis 2 and completion of fertilization go hand in hand. If the secondary oocyte does not receive the sperm or the spermatozoa, it is shed off along with the menstruum. हा जो सेकंडरी oocyte आहे, मगाशी आपण बघितलं, हा फर्दर कधी ॲक्टिवेट होणार आहे, ज्यावेळेला ह्याच्यामध्ये स्पर्मची एंट्री होईल किंवा ज्यामध्ये ॲक्च्युअल आपण ज्याला फर्टिलायझेशनची फर्स्ट स्टेप म्हणतो ती जर झाली तरच हा काय होईल, पुढे जाऊन फंक्शनल होईल, इम्प्लांट होईल वगैरे वगैरे. पण जर तसं झालं नाही, जर हा पर्टिक्युलर सेकंडरी oocyte इट इज नॉट रिसिव्ड बाय द स्पर्म ऑर द स्पर्मेटोझोआ, इट इज डेफिनेटली गेट शेड ऑफ अलॉंग विथ द मेन्स्ट्रम, जे आपण मेन्स्ट्रुअल सायकल आपण ज्याला म्हणतो त्या थ्रू ही काय होऊन जाणार आहे, इट इज डिस्चार्ज फ्रॉम द बॉडी ऑफ दॅट पर्टिक्युलर फिमेल बीइंग. ओके, सो दिस इज मेन्स्ट्रुअल सायकल आपण कम्प्लिटली लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. ओके, इफ दिस पर्टिक्युलर सेकंडरी oocyte इट गेट फर्टिलाइज्ड बाय द स्पर्म, देन फर्दर जी प्रोसिजर आहे इम्प्लांटेशनची वगैरे किंवा एम्ब्रिओ डेव्हलपमेंटची ही पुढे दिसू शकते. ओके, सो दॅट इज द एंटायर प्रोसिजर अबाउट द oogenesis. मल्टिप्लिकेशन फेज, ग्रोथ फेज आणि मॅच्युरेशन फेज या 3 स्टेपमध्ये ॲज सेम एक्झॅक्टली सेम लाईक स्पर्मॅटोजेनेसिस दिस ऑल्सो हॅपन्स. थोडे ह्यामध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी चेंजेस तुम्हाला दिसू शकतात. आणि क्वाईट मॅच्युरेशन फेजचं डिस्क्रिप्शनसुद्धा क्वाईट काय आहे, थोडंसं लेंदी आहे. तुम्हाला आता हा मधला भाग जर नको असेल तर तुम्ही फक्त जे डिस्क्रिप्शनचे मुद्दे आहेत, ह्यामध्ये टोटल 6 मुद्दे आहेत, यातले जे काही डिस्क्रिप्शनचे मुद्दे आहेत म्हणजे प्रायमरी जर्मिनल सेल कन्वर्टेड इंटू ओगोनिया हा भाग, ओगोनिया कन्वर्टेड इंटू प्रायमरी oocyte, देन फर्स्ट पोलार बॉडी, सेकंडरी oocyte, हे जे मेन भाग आहेत किंवा मेन डिस्क्रिप्टिव्ह पॉईंट आहेत तेवढेच तयार केले तरी चालण्यासारखं आहे एक्झामसाठी. ओके, देन स्ट्रक्चर ऑफ सेकंडरी oocyte. नाव सी दिस इज अनफर्टिलाइज्ड एग ऑर द ओवम. इथपर्यंत आपण जो भाग बघितलेला आहे, नाव आपण काय बघणार आहोत, आता ह्याचं स्ट्रक्चर बघणार आहोत. हा जो ओवम तयार झालेला आहे किंवा ज्याला आपण सेकंडरी oocyte असं म्हणतो इन द oogenesis, त्याचं आपण स्ट्रक्चर ह्या ठिकाणी बघणार आहोत. ओके, 2 मार्कासाठी 3 मार्कासाठी तुम्हाला ही डायग्रॅम विचारली जाऊ शकते. टेक्स्टबुक डायग्रॅम आहे बघा. अनफर्टिलाइज्ड एग म्हटलेला आहे. जर तो एक स्पर्म सेलकडून फर्टिलाइज झाला तर पुढे फर्टिलायझेशनची किंवा पुढे जी इम्प्लांटेशनची प्रोसिजर आहे ती पुढे होऊ शकते. बट बिफोर दॅट दिस इज नाव द जस्ट अनफर्टिलाइज्ड एग आहे ते. ओके, किंवा त्याला ओवम असं म्हणतात. सी, ओव्ह्युलेटेड एग इज ॲक्च्युली द सेकंडरी oocyte. ओव्ह्युलेटेड एग, ओके, जे ओव्ह्युलेशनमध्ये बाहेर पडलेलं आहे दॅट इज द सेकंडरी oocyte. It is non-cleodic and microlethal. Non-cleodic means what? It is not surrounded by a shell. लक्षात घ्या, कवर नाही आहे त्याला. इट इज नॉट सराउंडेड बाय शेल. आणि मायक्रोलेसिथल म्हणजे काय? इट हॅज द स्मॉल अमाऊंट ऑफ योक. ओके, एगमध्ये माहिती आहे आपल्याला योग हा कंटेंट असतो, योक. ओके, सो इट इज हॅविंग द स्मॉल अमाऊंट ऑफ द योक. So that is the term used, non-cleodic आणि microlethal, that is the not surrounded by shell. आणि दुसरा आहे तो small amount of yolk is present in that particular unfertilized egg. It is approximately 0.1 millimeter, that is the 100 microns in size. Rounded non-motile haploid female gamete. हे वाचून समजण्यासारखं आहे. The nucleus of the egg apparatus large and is called as the germinal vesicle. Now here हा महत्त्वाचा भाग. आता ह्या एक सेलचा जो न्यूक्लियस आहे, सी हिअर यू कॅन सी क्वाईट विजिबल आहे. इट इज लार्ज अँड इट इज कॉल्ड ॲज द जर्मिनल वेसिकल. सी हिअर लेबल इज देअर जर्मिनल वेसिकल. ओके, सेल आहे, कुठलीही सेल असली की त्याच्या आतमध्ये अर्थातच न्यूक्लियस हा प्रेझेंट असतो, तसाच ह्या ठिकाणी आहे. अँड इट इज कॉल्ड ॲज द जर्मिनल वेसिकल. Typical nucleus or the pronucleus is formed at the time of fertilization. आता ह्या जर्मिनल वेसिकलपासून ॲक्च्युअल न्यूक्लियस किंवा ज्याला प्रोन्यूक्लियस जो ज्याला म्हणतात तो कधी होणार आहे? ॲट द टाईम ऑफ फर्टिलायझेशन. जर ही एक सेल
स्पर्म सेलकडून फर्टिलाइज झाली तरच काय होणार आहे, हा जर्मिनल वेसिकल इट इज कन्वर्टेड इन टू द टिपिकल न्यूक्लियस और द प्रोन्यूक्लियस. The cytoplasm of egg is also called as ooplasm. It is devoid of centrioles. या एक सेलचा जो सायटोप्लाझम आहे आतला भाग माहिती आहे आपल्याला, कुठल्याही सेलच्या आतमध्ये सायटोप्लाझमिक कंटेंट असतात, अँड इट इज कॉल्ड ॲज द ओप्लाझम. इट इज डिवॉइड ऑफ द सेंट्रिओल्स. सेंट्रिओल्स नावाचा सेल ऑर्गेनेल त्याच्यामध्ये नसणार आहे. देन द एग इज सराउंडेड बाय व्हेरियस कवरिंग्स. आता वेगवेगळे कवरिंग्स तुम्हाला ह्या ठिकाणी दिसतात. पुढे जाऊन आपण त्याचे डिस्क्रिप्शन बघूया. दिस इज द बेसिक इन्फॉर्मेशन ऑफ सेकंडरी oocyte. सी हिअर द एग इज सराउंडेड बाय व्हेरियस कवरिंग्स. आता ह्या कवरिंग्स कुठले कुठले आहेत, आता ही वेगळी डायग्रॅम आहे. ही तुम्हाला टेक्स्टबुक डायग्रॅम दिलेली आहे बघा. कुठलीही डायग्रॅम तयार केलीत एक्झामसाठी तरी जाणण्यासारखं आहे. द एग मेम्ब्रेन इज कॉल्ड ॲज द व्हायटेलाइन मेम्ब्रेन. आता ह्या ठिकाणी तुम्हाला व्हायटेलाइन मेम्ब्रेन, प्री व्हायटेलाइन स्पेस दिसते. सगळ्यात बाहेरची जी लेअर आहे त्याला म्हटलं जातं प्री व्हायटेलाइन मेम्ब्रेन. ओके, एगची जी मेम्ब्रेन आहे सगळ्यात बाहेरची मेम्ब्रेन त्याला म्हटलं जातं व्हायटेलाइन मेम्ब्रेन. It secretes a non-cellular membrane that is the zona pellucida on its outside. या ठिकाणी तुम्ही बघू शकता झोना पेल्युसिडा. सगळ्यात बाहेरची आवरण आहे ती व्हायटेलाइन मेम्ब्रेन, अँड दिस इट सिक्रेट्स अ नॉन सेल्युलर मेम्ब्रेन कॉल्ड ॲज द झोना पेल्युसिडा फ्रॉम इट्स आउटसाइड. आता ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की झोना पेल्युसिडाचा हा भाग तुम्हाला दिसत आहे, नॉन सेल्युलर मेम्ब्रेन. Adhering to the outer surface of zona pellucida there are several radially elongated cells forming the corona radiata. आता ह्या ठिकाणी झोना पेल्युसिडाच्या बाहेरचा भाग तुम्हाला काय दिसतोय, अर्थातच हा कोरोना रेडिएटाचा भाग आहे. ओके, एडेरिंग म्हणजे काय, याला तुम्हाला एडेर झालेले किंवा चिकटलेले तुम्हाला दिसतील. फ्रॉम द आउटर साईड ऑफ द झोना पेल्युसिडा देर आर सेव्हरल रेडियली इलॉंगेटेड, क्वाईट इलॉंगेटेड आहेत बघा. शेप त्याचा सर्क्युलर नाही आहे, राउंडेड नाही आहे. दे आर द रेडियल वन अँड दे आर कॉल्ड ॲज द कोरोना रेडिएटा. दे आर फर्मली हेल्ड to the zona pellucida and to each other by hyaluronic acid. ओके, आता हे तुम्हाला एकत्र दिसत आहेत, एकमेकाला चिकटलेले दिसत आहेत. अलॉंग विथ एकमेकांना चिकटलेले आहेतच, त्याच्याबरोबरीने तुम्हाला ह्या झोना पेल्युसिडाचा जो भाग आहे त्यालासुद्धा तुम्हाला ॲडेर झालेले दिसतात किंवा तुम्हाला स्टिक टू दॅट पर्टिक्युलर झोना पेल्युसिडा आहेत असं दिसत आहे. आणि हे जे स्टिकनेस आहे किंवा हे एकमेकांना धरून ठेवण्याची जी प्रक्रिया आहे किंवा ह्या पर्टिक्युलर लेअरला जे काही ते स्टिक झालेले आहेत हे कशामुळे झालेले आहेत, एका पर्टिक्युलर ॲसिडने झालेले आहेत. त्याला म्हटलं जातं hyaluronic acid असं म्हटलं जातं. ओके, बिटवीन द व्हायटेलाइन मेम्ब्रेन अँड द झोना पेल्युसिडा या दोघांच्या मध्ये, ओके, व्हायटेलाइन मेम्ब्रेन आणि झोना पेल्युसिडा याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, दिस पर्टिक्युलर एरिया इज फ्लुइड फिल्ड called as it has the fluid filled membrane called as the pre-vitelline space. See here, pre-vitelline space you can see, येलोइश कलरमध्ये तुम्हाला दाखवलेली आहे. ओके, बिटवीन द व्हायटेलाइन मेम्ब्रेन आणि त्याच्यानंतर सांगितलेला आहे तो झोना पेल्युसिडा, या दोघांच्या मधला जो भाग आहे त्याला म्हटलं जातं, इट इज कॉल्ड ॲज द प्री व्हायटेलाइन स्पेस. द फर्स्ट पोलार बॉडी लाईज इन धिस स्पेस. सी हिअर यू कॅन सी द फर्स्ट पोलार बॉडी ही तुम्हाला ह्या येलोइश कंटेंटमध्ये दाखवलेली आहे. अँड दिस पर्टिक्युलर कंटेंट किंवा हा जो एरिया आहे त्याला म्हटलं जातं प्री व्हायटेलाइन स्पेस असं म्हटलं जातं. हिअर यू कॅन सी, या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता. सी हिअर व्हायटेलाइन मेम्ब्रेन आहे, आतला सगळ्यात भाग व्हायटेलाइन मेम्ब्रेनचा, या ठिकाणी तो दिसत नाही आहे. या ठिकाणी व्हायटेलाइन मेम्ब्रेनचा भाग आहे, त्याच्यानंतर तुम्हाला प्री व्हायटेलाइन स्पेस दिसते. ह्या प्री व्हायटेलाइन स्पेसमध्येच तुम्हाला ह्या ठिकाणी फर्स्ट पोलार बॉडी इन्सर्ट झालेली दिसते. सी हिअर, दिस इज द फर्स्ट पोलार बॉडी, दिस इज द व्हायटेलाइन स्पेस. त्याच्यामध्ये असणारा हा तो प्री व्हायटेलाइन स्पेस आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्या बाहेरचा आहे तो झोना पेल्युसिडा आहे. त्याच्यानंतरचे हे जे तुम्हाला राउंडेड काइंड ऑफ राउंडेड रेडियल स्ट्रक्चर दिसतात, दे आर द कोरोना रेडिएटा. दिस इज द जर्मिनल वेसिकल आतला. ओके, सोप्या पद्धतीने. सो इथे तुम्हाला व्हायटेलाइन स्पेस दिसत आहे बघा, इथे थोडेसे क्लिअरली तुम्हाला दिसतात ते. ओके, हा जो भाग आहे आतला तो सायटोप्लाझमचा भाग आहे, फर्स्ट पोलार बॉडी. देन द एग शोज द पोलॅरिटी. आता हा जो एक स्ट्रक्चर आहे तो डेफिनेट पोल आहेत त्याला. द साईड हॅविंग द जर्मिनल वेसिकल अँड द फर्स्ट पोलार बॉडी. जर्मिनल वेसिकल आणि फर्स्ट पोलार बॉडी, हिअर वी विल सी जर्मिनल वेसिकल आहे, ओके, अँड द फर्स्ट पोलार बॉडी. सो हा जो भाग आहे
इकडचा भाग, इट इज कॉल्ड ॲज द ॲनिमल पोल. हा जो भाग आहे त्याला ॲनिमल पोल असं म्हटलं जातं. ज्या ठिकाणी जर्मिनल वेसिकल आणि फर्स्ट पोलार बॉडी ज्या दिशेला असतील त्याला ॲनिमल पोल असं म्हटलं जातं. अँड द साईड अपोजिट टू इट इज कॉल्ड ॲज द व्हेजिटल पोल. त्याच्याबरोबर अपोजिटचा जो भाग असेल त्याला व्हेजिटल पोल असं म्हटलं जातं. 2 पोल आहेत. सो दिस इज हा जो भाग आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह मुद्दे जे आहेत तुम्हाला सांगण्यासारखे, किंवा ज्याला आपण अनफर्टिलाइज्ड एक कसं असतं, किंवा त्याचा शेप किती आहे, साईज किती आहे, त्याच्या भोवती कोणती मेम्ब्रेन आहेत, आतले कोणते भाग आहेत, हे दाखवण्यासाठी तुम्हाला काय दिलेलं आहे, हे 2 तुम्हाला स्लाईड्स तुम्हाला ह्या ठिकाणी दिसतात. ओके, फिमेल गॅमेट ॲक्च्युअली कसा दिसतो, बाहेरचा भाग बाहेरच्या भागाला काय म्हटलं जातं, साईज किती आहे, आतल्या भागामध्ये कोणकोणते कंटेंट आहेत, कोणकोणते भाग तुम्हाला ह्या ठिकाणी दिसतात, हे संपूर्ण डिस्क्रिप्शन तुम्हाला ह्या 2 शेवटच्या स्लाईडमध्ये तुम्हाला दिसतंय. Okay, so that is about the diagram of female gamete. Okay, so in this video what we have studied, या ठिकाणी आपण कंप्लीट गॅमेटोजेनेसिसचा जो कन्सेप्ट आहे तो आपण स्टडी केलेला आहे. गॅमेटोजेनेसिस मीन्स वॉट, त्याच्यामध्ये 2 भाग येतात. स्पर्मॅटोजेनेसिस डिटेलमध्ये स्टडी केला, त्याच्यानंतर oogenesis म्हणजे काय तो डिटेलमध्ये स्टडी केला, आणि टिपिकल स्पर्म सेल हा कसा असतो त्याचं डिस्क्रिप्शन आपण बघितलं, आणि टिपिकल एग सेल आता शेवटी आता बघितलं आपण ते टिपिकल एग सेल किंवा टिपिकल ओव्हम आपण ज्याला म्हणतो तो कशा पद्धतीने दिसतो, तो त्याचे भाग कुठले कुठले आहेत, त्याचे डिस्क्रिप्टिव्ह पॉईंट्स जे आहेत ते आपण बघितलेले आहेत. सो एंटायर हा कन्सेप्ट जो आहे त्याला म्हटलं जातं गॅमेटोजेनेसिस. ओके, आणि तुम्हाला एंटायर लेंदी क्वेश्चनसाठी गॅमेटोजेनेसिस हा भाग विचारला जाऊ शकतो, किंवा तुम्हाला इंडिव्हिज्युअल कॅटेगरायझेशनमध्ये किंवा कॅटेगरीमध्ये तुम्हाला स्पर्मॅटोजेनेसिस विचारतील, किंवा oogenesis विचारतील, किंवा स्ट्रक्चर ऑफ स्पर्म एक्सप्लेन करा असा प्रश्न येऊ शकतो, किंवा स्ट्रक्चर ऑफ अनफर्टिलाइज्ड एग किंवा ओव्हम तो एक्सप्लेन करा अलॉंग विथ डायग्रॅम असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ओके, सो दिस इज द कन्सेप्ट अबाउट द टोटल किंवा एंटायर कन्सेप्ट ऑफ द गॅमेटोजेनेसिस. Okay, we will stop here now. Thank you.